सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि नागरिकांनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेत। त्याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने ही तयारी सुरू केली आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व इलेक्शन एकत्र करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडेल, त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जातील। पण पहिलं कोणतं इलेक्शन होईल ते अजून तरी निश्चित नाहीये। ऑक्टोबर अखेरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल। परंतु व्हीव्हीपॅटचा वापर नेमका कसा होतो जाणून घेऊयात थोडक्यात। ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट मध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होतो। ईव्हीएमचं बटन दाबताच मतदाराला 7 सेकंदासाठी व्हीव्हीपॅटवर स्लिप दिसते। या स्लिपवर ज्या उमेदवाराला मतदान केलंय त्याचं नाव आणि चिन्ह दिसतं। 7 सेकंदांनंतर ही स्लिप खालील बॉक्समध्ये जमा होते। मतमोजणीच्या वेळी व्हीव्हीपॅट मधील स्लिप मोजल्या जातात। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन राहणार नाही अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली।